नमस्कार मैत्रिणींनो, पाठीमागच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघितलं आहे की नंदिनी चक्कर येऊन पडली आहे आणि पार्थने दुसऱ्याच डॉक्टरला घरी बोलवलं असतं. जेव्हा ते डॉक्टर येतात त्या टायमिंगला आर्या आणि जीवाचीसुद्धा तिथे एंट्री होते. पण आता इतका मोठा धमाकेदार ट्विस्ट ह्या मालिकेमध्ये आला आहे की तुम्ही विचार करू शकत नाही. जेव्हा डॉक्टर नंदिनीला चेक करतात ना, तेव्हा डॉक्टर सांगतात की नंदिनी प्रेग्नेंट आहे. हे ऐकल्यानंतर जीवाला आणि आर्याला खूप शॉक लागतो. पण मालिनी आणि पार्थ दोघंही खुश असतात, कारण त्यांना माहीत असतं की नंदिनी आधीपासूनच प्रेग्नेंट आहे. पण त्यांना हे माहिती नसतं की नंदिनीचं ऑपरेशन झालं आहे आणि नंदिनी परत दुसऱ्यांदी प्रेग्नेंट आहे म्हणून. ते इथे आता नंदिनी प्रेग्नेंट आहे हे कळल्यावरती आर्याला मात्र खूप दुःख होतं, पण जीवा मात्र खूप खुश असतो. त्यानंतर आर्या घरी जाते आणि आर्या घरी जाऊन विचार करू लागते की नंदिनी जर प्रेग्नेंट राहिली तर माझ्या बाळाचं काय, आणि जर नंदिनी खरंच प्रेग्नेंट असेल तर जीवा माझी काळजी न घेता तो फक्त नंदिनीची काळजी घेईन. आणि आता आर्याला असं वाटत असतं की जीवा माझा होऊ शकत नाही, जीवा हा नंदिनीचाच राहील. आणि आता न कळत कुठेतरी आर्यानं जीवाच्या प्रेमात पडायला लागलेली आहे. आता आर्याला खूप टेन्शन येतं. तर इकडे आता नंदिनीला जेव्हा शुद्ध येते तेव्हा जीवा तिला सांगतो की नंदिनी तुला माहिती का? तर नंदिनी म्हणते हो, मला चक्कर आली होती, विटनेसमुळे झालं असेल. तर जीवा म्हणतो नाही ग, अगं तू आई होणार आहे. नंदिनी म्हणते माहिती आहे, आपलं बाळ आर्याच्या पोटात वाढतंय. जीवा म्हणतो अगं नाही वेळे, तू स्वतः आई होणार आहे. हे ऐकल्यावरती नंदिनीला सुद्धा खूप आनंद होतो. दोघंही खूप आनंदात असतात. मात्र आर्याच्या डोक्यामध्ये इकडे वेगळाच प्लॅन शिजत असतो. तर आता आर्या दुसऱ्या दिवशी नंदिनीला भेटण्यासाठी घरी येते आणि तिच्या रूममध्ये जाते. तेव्हा ती चेहऱ्यावरती दाखवत नाही की ती खुश नाही आहे. ती नंदिनीला असं दाखवते की मी खूप खुश आहे. आणि नंदिनी म्हणते नंदिनी तू आई होणार आहेस ना, हे ऐकून मला खूप आनंद झाला बरं का. पण नंदिनीच्या डोक्यात आता वेगळा विचार येतो की बाबा आर्यासुद्धा आई होणार आहे. पण नंदिनी म्हणते जाऊ दे, मी 2-2 बाळं सांभाळायला तयार आहे. देवाच्या मनात हेच असेल की मला एकासोबत 2 बाळं व्हावी म्हणून. तर आर्या मनात म्हणते मी तुला ते बाळ कधीच देऊ शकत नाही, ते फक्त माझं आहे. आणि तुझ्या पोटातलं बाळसुद्धा मी कधीच वाढून देणार नाही, कारण जीवा हा फक्त माझा आहे. तर आता आर्या लगेच जीवाला म्हणते जीवा तू फ्रेश होऊ नये, मी नंदिनीची काळजी घेते. तर जीवा म्हणतो ठीक आहे. जीवा जेव्हा वॉशरूममध्ये जातो तेव्हा आर्या नंदीला म्हणते अगं तुझं इंजेक्शनची वेळ झाली ना, तिथं कालच त्या डॉक्टरने लिहून दिलं होतं, तुला माहिती नसेल असं म्हणून ती तिचे ते मेडिसिन चेक करते आणि स्वतःच एक मेडिसिनची आणलेली बॉटली त्या मेडिसिनमध्ये ठेवून ते इंजेक्शन नंदिनीला द्यायला जाते. तेवढ्यात तिथे जीवा येतो आणि जीवा म्हणतो आर्या तू हे काय करते? आर्या म्हणते काही नाही, मेडिसिन देते. तर जीवा म्हणतो नंदिनीला अशी कोणतीही मेडिसिन द्यायला डॉक्टरने सांगितलेलीच नाही आहेत, मग तू कसं काय मेडिसिन देते? असं म्हणून लगेच आर्या म्हणते आता जर हिलच्या पोटात जर बाळ वाढणार असेल तर माझ्या बाळाचं काय करायचं? नंदिनी म्हणते अगं पण मी म्हटले ना, मी दोन्हीही बाळं सांभाळू शकते. तर आर्या म्हणते नाही, कोणतं तरी एकच बाळ आता जिवंत राहील. असं म्हणल्यावरती जीवा आता आर्याच्या खणखण कानाखाली वाजतो. आता मालिकामध्ये असा ट्विस्ट आला तर तुम्हाला कसे वाटेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तोही सांगा. थँक्यू. चॅनल नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.